स्वीप शर्ट येते शॉपिंग म्हणलं की बायकांचा जीव खूप प्राण असतो बरं का. तर पुण्यामध्ये गेलो होतो ना तेव्हा चला म्हटलं आज ना थोडीशी शॉपिंगच केली, थोडी नाही म्हणता येणार, दिवसभर शॉपिंगमध्येच गेलो होता. काय काय शॉपिंग केली होती ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर सगळ्यात पहिलं पहा तर छान असं ना द्वारकादासमध्ये गेलो होतो. खूप मोठं असं पुण्यातलं द्वारकादास दुकानामध्ये ना थोडीफार कपड्यांची शॉपिंग केली बरं का. तर आरवला जर्किंग वगैरे घ्यायचं होतं, पल्लवीला जीन्स वगैरे असं ना खूप सारी शॉपिंग केली. मग तिथनं गेल्यानंतर हे पहा किती छान असं असे 2-3 हजारचे ना जर्किंग होते. आरवला ह्यातले एक घेतलं बरं का मी. तर नंतर तुम्हाला दाखवलंच मी काय काय शॉपिंग केली ते. तर आपण ते शॉपिंग झाली द्वारकादासमधली की लगेच गेलो डीमार्कमध्ये. आणि डीमार्कमध्ये गेलं ना कुठल्या पण शॉपिंगमध्ये गेलं ना पल्लवीला असं ना ट्रॉली घ्यायला खूप आवडतं. तर ट्रॉली काही घेणार नव्हते बरं का, थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर नाही म्हटली मला ट्रॉलीमध्येच बसायचं. चल म्हटलं ठीक आहे. आणि ते कुठेही जाऊ तिला ट्रॉलीमध्ये बसावंच लागतं. मग मला अशी ती ट्रॉली घेऊन फिरावं लागली बरं का. मग मी तिला तसंच फिरवलं. चल जे काही लागते ते साहित्य घेतलं. आणि पल्लवीला खूप लागतं बरं का, हे घे ते घे. खाली सोडलं ना तिने इतकी ट्रॉली भरली होती ना, हे टाक ते टाक, हे बिस्किट घ्यायचे ते बिस्किट घ्यायचं असं होतं. तर छान असं सगळं साहित्य घेतलं बरं का आम्ही दोघींनी. पल्लवीला पण खूप सारं घेतलं. आणि डीमार्कमध्ये काही जास्त ना किराणा वगैरेच चांगला असतो बरं का. तर कपडे वगैरे पण असतात, पण तिथं काही कपडे वगैरे काही घेतली नाही. असं बरंच काही ग्रॉसरीचं सामान घेतलं बरं का. तर छान होतं पुण्यामधल्या डीमार्कमध्ये ना, खूप छान साहित्य भेटतं बरं का. आणि सगळं शॉपिंग घेतली. आणि पल्लवीचं खूप चाललं होतं हे घे ते घे. तिला ना असं काही दिसलं ना तर पहिलं ट्रॉलीत टाकायचं असं चालू होतं. तिथले जे मुली होत्या ना काम करणार त्यासुद्धा तिच्याकडे बघून हसत होत्या. तिला मी खाली उतरव म्हणलं की लगेच वर बसवायची. ती बसवलेलं परवडलं. इतकी छान अशी ना ट्रॉली भरत होती. 2-3 वेळा खाली उतरली बरं का. त्यामुळे मी कॅमेरा बंद केला होता. हे घे ते घे, साबण घे, आपल्याला साबण नाही हे असं तिचं चालू असताना खूप हुशार आहे बरं का. तिनं अशी ना म्हणजे तिचं मी कशी काम करते तसं तिचं लक्ष असतं. हे घ्यायचं ते घ्यायचं असं चालू होतं. सगळी शॉपिंग केली बरं का. आणि तिने ना खूप सारे बिस्किट घेतले. आणि तिचं ना लक्षच होतं पहिल्यापासून ते बिस्किट घ्यायचे. तर तिला तेवढा मोठा पुडा घेतल्याशिवाय चैनच पडलं नाही. त्यात घेतला बरं का. शॉपिंग वगैरे केली, घरी आलो आणि परत एकदा सगळ्यांची रॉली निघाली बरं का. तर आत्याला वगैरे घेऊन ना मग चला म्हटलं दुसऱ्या शॉपिंगला गेलो. तर बाकीकडं पण असे कपडे वगैरे घ्यायची होती. तर इतकी म्हणजे डीमार्कमध्ये सुद्धा आम्ही सगळे साहित्य घेतलं. द्वारकादासमध्ये सुद्धा खूप सारे कपडे वगैरे घेतली. मग आता आत्याला वगैरे घेऊन ना फिरायला गेलो. आणि चला म्हटलं जाता जाता काही शॉपिंग करायची आणि ती पण होईल. आणि असं कधीतरीच म्हणजे नेहमी जातच असतं बरं का. पण असं मुक्काम करून मग असं काय आराम वगैरे करून असं फिरायचं ना वेगळंच असतं बरं का. मग सगळ्यांनी ना चालत रॅली काढली होती. चला म्हटलं चालत आरव आणि हर्षद म्हणत होते रिक्षाने जाऊ, पण नको म्हटलं चला चालत तरी कधी फिरणार ना आपण. मग असं पुण्यामध्ये पहिल्यांदाच असं चालत गेलो, रिक्षा वगैरे काही केली नाही. असं 2-3 किलोमीटर चाललो बरं का. आणि पल्लवी पण चालली. आणि आरव आणि हर्षदचं चालू होतं रिक्षा करायची. मग त्यांना असं पाठीमागं पुढं मग थोडे एक अर्ध्या तासाने ते पण रुळले बरं का. असे सगळ्यांची रॅली. आणि आत्यासुद्धा खूप खुश होत्या बरं का. त्या पण पहिल्यांदाच पुण्यामध्ये राहिलं तर म्हणजे आत्यांचं त्यांना मामाचं गावच पुणे बरं का. पण आता त्या कधी लहानपणी आल्या असतील, पण छान फिरल्या बरं का. त्यांना ते इतकी खुश होती ना, म्हणजे खुश झाली ना की असं बाचीकडं येऊन बाचीने एवढं फिरवलं असं छान वाटलं. त्या पण स्वतः बोलत होत्या खूप छान वाटलं, आणखीन किती छान बोलता फिरवता असं त्यांना प्रत्येक ठिकाणी असं फिरवलं आम्ही. तर त्या पण खूप छान तोंड भरून बोलत होत्या. आणि त्या खरंच खूप बोलायला पण खूप छान आहे. असं आम्ही चालत निघालो बरं का. मग चालत दुकान कधी पोहोचलं तेच समजलं नाही बरं का. आतमध्ये गेलो विशाल मार्केटमध्ये गेलो. तो खूप मोठं मार्केट होतं आणि तिथं ऑल टोटल सगळं भेटत होतं बरं का. आणि कपडे वगैरे पण खूप छान होते. आणि 3-4 फ्लोअरचं मोठं शॉप होतं. मग तिथे आम्ही कपडे वगैरे पण घेतले. आणि पल्लवीने इतकी दंगा मस्ती केली ना, आणि आरवने सुद्धा. आणि अशा दुकानामध्ये गेली ना पोरांचं कसं असतं, हे घ्यायचंय ते घ्यायचंय असं चालू असतं. आता म्हणताल हे घ्यायचंय, खरंच तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच आरव, पल्लवी आणि हर्षद खूप वेड्यासारखी करत होते. त्यांना समजत तर नाही काय घ्यायचंय, पण कसं आहे सगळं घ्यावं असं वाटतं असं असतं. आता यूज पण झाला पाहिजे ना. तर शर्ट वगैरे त्यांना घ्यायचे होते आणि मी घेतले पण बरं का. पूर्ण शॉपिंगचा व्हिडिओ ना मी जे काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ बनवून दाखवेलच मी काय काय शॉपिंग केली. खूप सारी शॉपिंग केली बरं का. तर खूप छान छान ड्रेस होते, टॉप होते, जीन्स, प्लाझो वगैरे इतक्या सुंदर सुंदर होत्या. आणि लहान मुलांचं पण होतं स्वेटर वगैरे. तर मी पल्लवीला पण खूप नाही का टी शर्ट वगैरे घेतले, आरवला सुद्धा घेतले. आणि असं ना खूप महाग पण नव्हतं आणि खूप असं आणि चांगली क्वालिटी
क्वालिटी पण होती सगळे आणि सगळे ड्रेस वगैरे घेऊन झाले. आणि पल्लवीला कसं जिथं जाईन ना तिथं ती प्रत्येक म्हणजे आपण कसं घालून बघतो तसं ती घालून बघत होती बरं का. सँडल हे नाही बसत ते बसते असं चालू होतं. आत्या तर तिला इतक्या हसल्या ना, तर छान असे मी शूज वगैरे पण घेतले आणि ना सँडल वगैरे पण घेतले पल्लवीला. अशी सगळी शॉपिंग झाली आणि खरंच किती महागाचं घेतलं ना तरी ना दोनदा घातलं तरी आपल्याला काय परत घालू वाटत नाही. मग असं 300 400 500 रुपयाचं मी घेत असते आणि महागाचं पण अशा सगळ्या क्वालिटीचं मी घेत असते. त्यामुळे काही नाही. आणि मुलांना पण घेतले बरं का शूज वगैरे. पूर्ण शॉपिंगचा व्हिडिओ ना तुम्हाला मी लवकरच घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. आणि पल्लवीचं बोलणं कसं वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बरं का. तिच्या बापाची चांगला कलर कन्फ्यूज झाली. हा असला कलर नको. कोणता कलर नको? काय येऊ नको का? कोणता पाहिजे? हा रेडवाला नाही होत. मोठं बघतो घालू. नाही होत बाबू. लाल नको. हा घे मग घे. घाल. हा ते मापाचं आहे. पूर्ण नको बाई. पायात घ्यायची का नाही आधी ठरवायची. केवढ्याला होती चप्पल? इथं नाही विचारत नाही. तिथे किंमत लिहिलेली त्याच्यावर. हा ठीक आहे. घेऊ आपण. आत्या पल्लवीला इतक्या हसल्या ना काय सांगायचं. आणि सगळेजण तिने इतकी चॉईसनी चप्पल वगैरे घेतून कुठलं पण साहित्य. तर चला ताईंनो हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.